महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी थीम पार्कसाठी मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाली आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी थीम पार्कला आता मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 2 मंत्रिमंडळ बैठका या आठवड्यात होतात, आज आणि बुधवारी, आणि या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। त्याचंच हे एक उदाहरण। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये थीम पार्कला अखेर मंजुरी देण्यात आली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतला हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। सुवर्ण, नक्कीच ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या अगोदरची मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्त्वाची होती आणि साधारणतः या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 20 निर्णय आहेत ते सरकारच्या वतीने घेतल्या असल्याचं सांगितलं जातं आणि त्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे मुंबईतलं थीम पार्क। हे जे थीम पार्क आहे ते जागतिक दर्जाचं थीम पार्क असणार आहे। 320 एकरवर असं हे भव्य दिव्य असं अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मोठं जागतिक दर्जाचं आहे ते थीम पार्क आहे ते उभारण्यात येणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना एक मोठा दिलासा असणार पाहायला मिळतोय। बरोबर बरोबर। राज्य मंत्रिमंडळाची थीम पार्कला अखेर मंजुरी मिळालेली आहे। गणेश, स्वाभाविक आहे आता विरोधकांकडून यावर प्रतिक्रिया येणारच आहेत। गणेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र आताची ही अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईकरांच्या दृष्टीनं, ती म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी आता थीम पार्कला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। पुढच्या काळामध्ये आता महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क तयार करण्याला सुरुवात होणार आहे। आज कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातले संकेत दिले होते। राज्य मंत्रिमंडळानं आता थीम पार्कला मंजुरी दिली। मंत्रिमंडळाची बैठक काही वेळापूर्वी सुरू झाली। 320 एकरवर हा थीम पार्क आता उभारला जाणार आहे आणि या थीम पार्कला मंजुरी देण्यात आली आहे। फक्त हिरवळ होईल, गार्डन होईल। 250 एकर हे आणि 120 एकर आपण रेसकोर्सची जागा घेतली। रेसकोर्सच्या जागेत देखील कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही। मुंबई सेंट्रल पार्क 300 एकरचा, कधी स्वप्नही लोकांना हे स्वप्नवत वाटत असेल, पण 300 एकरचा मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी होतोय।